काल खरं म्हणजे मी भाषण करणार होतो, पण थोडा उशीर झाल्यामुळे भाषण मी केलं नाही. मला तो प्रश्न विचारायचाच होता, 2 वर्धापन दिन शिवसेनेचे कसे काय असू शकतात? आणि जीवशास्त्राच्या प्राध्यापकांना मला काही अभ्यासासाठी काही DNA पाठवायचे होते. म्हणजे ज्या गटाची स्थापना 4 वर्षापूर्वी झाली, ज्या गटाची स्थापना 4 वर्षाची झाली, टेस्ट ट्यूब बेबू आहे ती अमित शहाची, ज्याचा तुम्ही उल्लेख करताय ते अमित शहाची टेस्ट ट्यूब बेबी. तर ती 4 वर्षाची टेस्ट ट्यूब बेबीला तुम्ही 60 वर्षाचं सर्टिफिकेट कसं काय देता? म्हणजे जीवशास्त्रातला हा काय चमत्कार आहे? बायोलॉजी मधला जीवशास्त्रातला हा काय चमत्कार? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला काल 60 वर्ष झाली, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली. आणि 4 वर्षापूर्वी एक टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली, घातली म्हणजे अमित शहानी घातली. त्यांच्या आई बाप अमित शहाच आहेत. म्हणजे हा एक परत चमत्कार आहे. आई आणि बाप दोन्ही त्याच्या अमित शहा. हा, ते खूप मोठं त्याचं संशोधन करावं लागेल. आणि तो जर कोणी संशोधन केलं तर त्याला विज्ञानातलं किंवा जीवशास्त्रातलं नोबेल पुरस्कार मिळू शकतो. तर ते 4 वर्षाच्या टेस्ट ट्यूब बेबीला 60 वर्षाचा म्हणून त्यांनी काल साजरा केला वाढदिवस. हा जीवशास्त्रातला एक चमत्कार आहे. तर त्यांचा DNA काढावा लागेल आणि लॅबोरेटरीत पाठवावा लागेल की 4 वर्षाची 60 वर्ष कशी झाली. अर्थात आमचा मूळ शिवसेनेचा, खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन 60वा आपण पाहिला असेल. काल जल्लोषात साजरा झाला, ओव्हरफ्लो होता, माणसं आणावी लागली नाहीत, उगाच नरडी फोडून भाषणं करावी लागली नाही, शिरा ताणाव्या लागल्या नाहीत. आणि असं उत्तम प्रकारे एका परंपरेनं कालचा वर्धापन दिन 60वा साजरा झाला. हे ऑपरेशन टायगर नाही आहे, मला परत सांगतो. हे जे आमच्याकडले जे कोल्हे पळाले, त्या कोल्ह्यांची त्याने सुनता केली. टायगर आहेत ना, वाघांची सेना आहे, वाघ आहेत. जे लोक स्वतःच विकायला तयार झाले, 6 लोक विक्रीसाठी, फॉर सेल हे मार्केटला आले, बाजारात आले. आणि शिंद्यांकडे अफाट पैसे असल्यामुळे विकत. आता ऑक्शन मध्ये अनेकदा परदेशामध्ये आपण पाहता, विजय मल्ल्याने गांधींचा चष्मा आणला, कोणी टिपूची तलवार आणली, कोणी ऐतिहासिक चित्र विकत घेतं, कोणी मॉडर्न आर्ट विकत घेतात. आणि काही लोकांना कुठल्या तरी असंच काहीतरी चित्र गोष्टींची आवड असते, विकत घेऊन घरात लावण्याची, संग्रहात ठेवण्याची. तशा ऑक्शनमध्ये हे त्याला 6 लोक मिळाले. त्यांनी आपली किंमत लावली आणि शिंद्यांकडे ओव्हरफ्लो असतो पैशांचा, त्याच्यामुळे त्याने ती विकत घेतली. याच्यामध्ये कसलं आलं ऑपरेशन? आता मी परत शिवी घातली, मी एक फार समर्पक शिवी आहे. कसलं ऑपरेशन? घंटा. हा, आता हे 6 लोक घंटा वाजवत बसतील शिंद्यांच्या दारात आणि त्याबद्दल त्यांना बिदागी मिळत जाईल. कठीण आहे. अशा प्रकारच्या राजकारणामध्ये श्वास घेणं हे खूप कठीण झालंय आमच्यासारख्या लोकांना. बघा, तुम्हाला एकनाथ शिंदे म्हणजे काय यशवंतराव चव्हाण वाटले का? काय कोण वाटले कोण? तुम्ही त्यांच्या विचारांचं इथे डायऱ्या घेऊन येताना प्रश्न विचारता. उपमुख्यमंत्री आहेत, आज आहेत उद्या नसतील. तुफान पैसे आहेत ठेकेदाराकडून आलेले. माणसं विकत घ्यायची सध्या क्षमता आहे, उद्या असेल का सांगता येत नाही. उद्धवजींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, राजीनामा नाही दिला. त्यांना राजीनामा कोणी देऊ देणार नाही. त्यांनी त्यांच्या भावना, एक उद्रेक आहे की एवढं सगळं होऊन सुद्धा लोक अशा प्रकारे विकली जातात, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवरती असे घाव होत आहेत. तर हे त्यांच्या भावनेचा काल उद्रेक आम्ही पाहिला. आणि बाळासाहेबांच्या राजीनाम्याशी तुम्ही ती तुलना करू नका. निष्ठा असायला, पण निष्ठेचं मोल कळायला खरे आईबाप असावे लागतात. खरा आईबापाचा पोरगा असू ना, त्याला निष्ठा माहिती असते का असते. आई नेक असावी लागते आणि बाप सुद्धा नेक असावा लागतो.
दुसऱ्यांच्या आईबापांनी पोचलेली पोरांना निष्ठा कळणार नाही. आमचा आईबाप खरा आहे, बाळासाहेब ठाकरे. आज तुम्हाला ते खांद्यावर घेऊन नाचवतायत कारण त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला त्रास द्यायचा आहे. पण आम्ही त्रास करून घेणारी माणसं नाही. आमच्या चेहऱ्यावर तुम्ही कधी बघा आम्ही प्रसन्न असतो. कारण काल तुम्ही ऐकलं असेल की शिवसेनेचा जन्म हा सत्तेसाठी झाला. ठीक आहे ना, निवडणुका होतात, लढतो, यश अपयश येतं. ज्यांना वाटते की शिवसेनेचा जन्म हा सत्तेसाठीच असायला पाहिजे त्याने पक्ष सोडला, किंवा पैशासाठी असायला पाहिजे त्याने पक्ष सोडला.